राहुल फलंदाजी करतोय. पहिला चेंडू, एक धाव निश्चितच. सुरेख अशी फलंदाजी. अमोल कोळी. कुलस्वामी आता आलेल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे, श्री अमोल कोळी आणि धनेश गुप्ता यांनी कृपया मंचावर यायचंय. कुलस्वामीच्या वतीने आपल्याला आग्रहाचे निमंत्रण. पहिल्या चेंडूवर एक धाव काढली आहे. संघाचं श्री गणेश केलाय. संघाची धावसंख्या झाली एक. दुसरा चेंडू, सुरेख असा झेल, सुरेख यष्टी रक्षकाने पकडलेला सुरेख असा झेल. पहिल्या चेंडूवर बाद होतोय तो अरुण. कुठल्याही प्रकारचं खातं उघडलेलं नाहीये. वैयक्तिक 0 या धावसंख्येवर झेल बाद होऊन परततोय तो अरुण. संघाची धावसंख्या झाली पहिल्या षटकात 1 बाद 1 धाव. बॅटिंग रिद्धी सिद्धीची आहे ना. आताचा होणारा सामना ज्ञानदीप विरुद्ध रिद्धी सिद्धी. तर ज्ञानदीप या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि रिद्धी सिद्धी या संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. नित्यानंद अरुण याची जागा घेण्यासाठी आलाय. नित्यानंद बघूया किती धावा बनवतोय आपल्या संघासाठी. दरम्यान एक धाव पळून काढले लॉंग ऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण करतोय. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते या ठिकाणी. नित्यानंद वैयक्तिक आपलं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 3. 1 बाद 3. पहिलं षटक चालू आहे. दरम्यान पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू पण खेळण्यात यशस्वी झाला नाहीये आणि इथे धावबाद होऊन परततोय तो नित्यानंद. काहीच मिसअंडरस्टँडिंग. मिस हॅलो, आज या ठिकाणी आपल्याला भेट देण्यासाठी वाशी रॉयलचे फलंदाज धनेश गुप्ता व अमोल कोळी साहेब इकडे आपल्याला आला आहे. तर त्यांचा आमच्या संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आहे. संस्थेचे डीजे बाळासाहेब चव्हाण यांना विनंती करतो की धनेश गुप्ता आणि संदीप कोळी यांचा सन्मान करावा. अमोल कोल्हे, चला फलंदाज घाई करा, घाई करा. अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे आपण बॉल खेळतो टेनिस बॉल, ते आपल्याला धनेश गुप्ता साहेबांनी संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपल्याला ते बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. तर यांच्या वतीने पण साहेब आम्ही सगळ्यांच्या वतीने तुमचं आभार व्यक्त करतो. बाळासाहेब बॉल फोडून उंच मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, जमिनीला चाटून असा गेलेला हा चेंडू. त्यावर एक धाव. पहिल्या षटकाखेर धावसंख्या झाली ती 4. 2 गडी बाद 4 धावसंख्या.
पॉवर पेचं षटक थोडस संत असं गेलंय ते रिद्धी सिद्धी संघाला. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती ज्ञानदीप या संघाची. पहिल्या षटकाखेर धावसंख्या झाली ती 4, 2 बाद 4. नित्यानंद बघूया आपल्या संघासाठी किती धाव जमवतोय नित्यानंद. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिला चेंडू अवांतर धाव. अरे ते एक वाईटच्या स्वरूपात ती पहिली धाव. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तर निश्चित एकच धाव समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 6. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली 6. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, दुसरा चेंडू पुन्हा एकदा खराब असं खराब अशी फलंदाजी म्हणावं लागेल. ऑफ साईडला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन पूर्णपणे बीट झालाय. कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर कृपया जेवण करून घ्या. आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडूंना एक विनंती आहे, कोणी जेवण करायचं राहिलं असेल तर जेवण करून घ्या. तसेच त्याप्रमाणे या सामन्यासाठी आलेल्या पाहुण्यांनाही विनंती आहे, आपणही जेवून घ्या. संदीप वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आलाय. दरम्यान पुन्हा एकदा 6. सुंदर असा षटकार. धावसंख्येत गतीने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झाली 12. राहुल यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. सुरेख अशी फलंदाजी, अशीच काहीची फलंदाजीची गरज रिद्धी सिद्धी या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आता आणि इथे झेलबादचं अपील होत आहे, पण त्यावर पंच कुठल्याही प्रकारचा निर्णय देत नाहीये. सुरेख असे पंच आम्हाला काल आणि आज या दोन्ही दिवसामध्ये लाभलेले त्या पंचांचं आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 12. रिद्धी सिद्धी संघ दुसरा षटकामध्ये पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने इनसाइड एज बनावं लागेल. बॅटची कट लागून गेलाय. थर्डमॅनच्या दिशेने हा चौकार. 4 धावेने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 16. आणि दुसऱ्या षटकातील याआधी झालेल्या सामन्याचा सामनावीर वैभव शिवकृपा पतसंस्थेचे वैभव यांना विनंती करण्यात येते की आपण मॅन ऑफ द मॅच बक्षीस घ्यायचे. दिनेश खंडागळे आपल्याला विनंती आहे, वैभव यांचा सत्कार करायचा आहे. ते वैभव यानंतरचा होणारा सामना कुलस्वामी ब आणि कमळ नागरी. काय देऊ? वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय संदीप. पुल करण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट झालेत. एक धाव. सॉरी 1 रन काढले.
दोन षटका अखेर 17 धावा, माफ करा. दोन षटका अखेर 17 धावा. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय सुशांत. सुरेख असा गोलंदाज आज कालपासून आपण बघतोय, सुरेख गोलंदाजी करतोय तो. आता बघूया आपल्या संघाला किती धावा वाचवू शकतोय संघासाठी तो. ज्ञानदीप या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम रिद्धी सिद्धी संघाला आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी. दरम्यान दोन षटका अखेर धावसंख्या झाली ती 17. सुरेख अशी फलंदाजी म्हणावं लागेल. जवळजवळ 8च्या सरासरीने 8.5च्या सरासरीने धावगती ठेवतायत ते रिद्धी सिद्धी संघ. राहुल सामना करेल आणि आता दरम्यान आपल्याच फॉलो थ्रू मध्ये सुरेख असा झेल पकडलाय सुशांत यांनी आणि राहुल बाद होतोय. चौकार षटकार मारत होता राहुल, तोच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बाद होऊन जात आहेत आणि सुशांत यांना पहिल्या चेंडूवर एक बळी मिळतोय. दरम्यान पुढचा फलंदाज फलंदाज रवी. राहुल यांची जागा घेण्यासाठी आलाय रवी. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडलाय. पॉइंटच्या दिशेने मारलेला ह्या दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमेपार जातोय. दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. 2 धावेवर समाधान मानावं लागेल. रवी यांना धावसंख्या झाली ती 19. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या झाली 19. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या झाली 19. रवी किती धावा जमवतोय आता. या खराब अशी गोलंदाजी म्हणावी लागेल, निश्चितच खराब अशी गोलंदाजी. अवांतर धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या झाली ती 19. 20 रन आत्ताची अवांतर धावसंख्येने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 20. तिसरं षटक चालू आहे. पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा कट केलाय. दरम्यान वेध कमी असल्यामुळे निश्चितच तिथे सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय आणि धावसंख्येत 1ने वाढ झाली. धावसंख्या झाली ती 21. तिसरं षटक चालू आहे, धावसंख्या झाली 21. कमळ नागरीच्या कर्णधारांना विनंती की आपण हे टॉस करण्यासाठी यायचे आणि कुलस्वामी ब संघ पुढील सामना आपला आहे. कुलस्वामी नित्यानंद ब आणि कमळ नागरी. आता स्ट्राईकला असेल तो नित्यानंद. तडाखेबाज असा फलंदाज नित्यानंद. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मारलेला आणि हा झेलबाज षटकार मारण्याच्या नादात नित्यानंद, धावगती वाढवण्याच्या नादात नित्यानंद झेलबाद होऊन परततोय. धावसंख्या स्थिरावली 21. किती गेले? 3 1 2 3 बळी 4 साहिल 4 विकेट. कमळचे तिकडेच आहे तिथे. कमळ 21 धावा. तिसरं षटक चालू आहे. संदीप रणपिसे मी आपल्याला विनंती करतो. कमळ नागरे आणि कुलस्वामी ब, सतीश जाधव, अमोल लोखंडे, RR साहेब आपण यांचा टॉस करून घ्यायचा. टॉप 6 मधली दुसरी मॅच. कमळ नागरीचे कर्णधार आणि साहिल
नित्यानंदची जागा घेण्यासाठी आलाय रोहित. रोहित हा फलंदाज, बघूया आपल्या संघाला किती धावा जमवून देतोय रोहित. तिसरं षटक चालू आहे. रोहित स्ट्राईकला आहे, बघूया. पूर्णपणे बीट झालाय. स्लोअर वन प्रकारचा चेंडू कट करण्याच्या नादात पूर्णपणे बीट झालाय रोहित. तिसऱ्या षटकातील खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या झाली ती 21. पुढचा चेंडू सुशांत यांचा, रोहित करता पुन्हा एकदा उंच मारण्याच्या प्रयत्नात इथे निश्चितच धावबाद होऊन परततोय आणि एक काहीसं असं विकेट देणारं षटक ठरलंय. धावबाद होऊन परततोय तो रवी. पहिल्याच रनला आउट झाला. धावसंख्या स्थिरावली आहे. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती 21. तिसऱ्या षटकात 4 धावा देऊन 3 बळी गेले आहेत ते रिद्धी सिद्धी या संघाचे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि चौथं षटक घेऊन आलाय तो अमर. शांत अशी धावसंख्या, संत अशी धावसंख्या. 3 षटकाखेर धावसंख्या झाली ती 21. आता सामना करेल तो रोहित. अमर यांचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय, पण दरम्यान वारंवार बीट होतोय, वारंवार कट करण्याच्या नादात बीट होतोय तो रोहित. नॉन स्ट्राईकला कोण आहे? नॉन स्ट्राईकला कोण आहे? तुषार. तुषार हा स्ट्राईकवर आहे. पुन्हा एकदा बीट झालाय. स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट झालाय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या 21. चौथं षटक चालू आहे. धावसंख्या 21. तुषार काहीचा मारण्याचा प्रयत्न, आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, पण त्याच दरम्यान एक धाव काढली आहे लॉंग ऑफच्या दिशेने आणि इथेही धावबाज होऊन परततोय तो रवी. रोहित. रोहित धाव तुषार धावबाद होऊन परततोय. दुसऱ्या धावेवर परततोय. धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 22. रोहितने मारलेला लॉंग ऑफच्या दिशेने फटका. 1 बाउन्स, 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातात येईपर्यंत धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या झाली ती 23. रोहितच्या बॅटमधून निघालेला लॉंग ऑफच्या दिशेने शेवटचं षटक अमर यांचं. पुन्हा एकदा काहीसा कळत नाहीये असा गोलंदाजी. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचं लक्षातच येत नाहीये. रिद्धी सिद्धी संघ काहीसा अडचणीत असा फलंदाजीमध्ये, धावा होत नाहीयेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावबाद. अशा प्रकारे मला वाटतंय धावबाजच जास्त होत आहेत रिद्धी सिद्धी संघाचे. काहीशे घाई करतायत. कुठलंच त्यांचं
धन्यवाद. चौथ्या षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती 23. विजयासाठी लागतायत त्या 24 धावा. तेवीस झाला 23. 4 ओव्हरला 6च्या धावसंख्येने 24 धावा करायच्या त्या संघाला विजयासाठी. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यावा. कृपया आयोजकांच्या वतीने आपणास विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. जेवणाचं कोणी राहिलं असेल तर कृपया आयोजकांकडून विनंती आहे की जेवण करून घ्यायचंय. चला सामना लगेच सुरू करायचा आहे आणि स्पर्धेचे नियम आहे तेच असतील. सामना टाय झाल्यावरती विकेटवरती विन देण्यात येईल. चला स्पीडअप करायचंय. यानंतरचा सामना जो खेळवण्यात आहे कुलस्वामी ब आणि कमळ नागरी, त्यामध्ये कुलस्वामी ब संघाची पहिली बॅटिंग आहे, कमळ नागरी संघाची फिल्डिंग आहे. त्यांनी फिल्डिंग लावून घ्यायची हा सामना संपल्यानंतर. चला ज्ञानदीपचे दोन्ही फलंदाज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ज्ञानदीप संघाचे दोन्ही फलंदाज विजयासाठी आपल्याला लागत आहे 24 धावा. 4 षटकात 24 धावा. 6च्या धावसंख्येने आपल्याला या धावा बनवायच्या आहेत. तर कृपया ज्ञानदीप या संघाला विनंती आहे आपले फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. रिद्धी सिद्धी संघाला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. ज्ञानदीप आपले बॅट्समन पाठवायचे त्वरित. आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. त्वरित आपले बॅट्समन पाठवायचे. काय करते स्पीडअप करायचंय. ज्ञानदीप स्पीडअप करायचंय. पंचांनी जर आपल्याला फाईन लावला तर त्याला जबाबदार आम्ही नसणार आहे. बॉलर कोण टाकते? बॉलिंग कोण आहे? रिद्धी सिद्धी. अरुण काय? आणि खाली कोण? चला घाई करा मित्रांनो, घाई करा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो अरुण. ज्ञानदीप संघाला विजयासाठी लागतायत त्या 24 धावा. दरम्यान पहिलं षटक घेऊन आलाय तो अरुण. सामना करेल तो मयूर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय अरुण. साधारणतः 6च्या सरासरीने या विजयासाठी धावा बनवायच्या त्या 24 ज्ञानदीप या संघाला. पहिलं षटक घेऊन आलाय अरुण. सामना करेल तो
मयूर. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज फ्लिक केलाय. निश्चित पहिल्या धावेवर स्वतःचंही खातं उघडतोय, संघाचंही खातं उघडतोय चौकाराने मयूर. तडाखेबंद असा फलंदाज मयूर पहिल्या चेंडूवर चौकाराने श्री गणेशा करतोय आपल्या संघाचं आणि स्वतःचं. विजयासाठी लागतायत त्या 24 धावापैकी 4 धावा पहिल्याच चेंडूवर. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडू अखेर धावसंख्या झाली ती 4 बिनबाद 4. नॉकआउट मॅच म्हणजे ज्या संघाचा स्ट्राईक रेट जास्त असेल, 3 मध्ये जो पहिला असेल तो डायरेक्ट फायनलला खेळेल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. विजयी संघाने याची नोंद घ्यायची आहे. जे 3 संघ विजयी होतील त्यामध्ये ज्याचा स्ट्राईक रेट आणि जास्त असेल ते डायरेक्ट फायनल खेळतील. पुन्हा एकदा षटकार, उत्तुंडाचा षटकार. दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार, 10 धावा मयूर यांच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. 2 चेंडूवर 10 धावा. मयूर हा तडाखेबंद असा फलंदाज. कालपासून आपण त्याची कामगिरी बघतोय. निश्चितच उंचावणारी अशी कामगिरी. 10 धावा 2 षटका, दुसऱ्या चेंडूवर 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा शॉट आणि चौकार, खणखणीत असा चौकार. हॅलो, धावसंख्येत गतीने वाढ होते. 3 चेंडू 14 धावा. मयूर यांच्या बॅटमधून निघालेला हा शॉट. खरंच सुरेख अशी फलंदाजी. हॅलो. तांबोळी इथे येऊन गेलेत. खरोखरच कुलस्वामीचे उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारे आताचा त्या समालोचनच्या इथून येऊन गेलेत. खरोखर त्यांना एक चांगला संदेश असेल किंवा काय असेल, पण पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार आहेत, गोलंदाजी तयार आहेत. आणि या गोलंदाजीचा मार्गदर्शन चांगल्या प्रकारचा मारलेला चेंडू, खरोखर चांगला उत्कृष्ट असा चौकार, खरोखर बॅटमधून निघत होताना क्षेत्ररक्षण खूप चांगलं. आणि अशा प्रकारे धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न, एक धावसंख्या समाधान मानावं लागलंय. आणि या धावसंख्येत समाधान मानत असतानाच खरोखर क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं, एवढं थोडं होतंय. आणि अशा धावसंख्या होते ती 15. किती शतक चालू आहे? पहिल्या शतकात 15 धावसंख्या दिली ती रिद्धी सिद्धीने. ज्ञानदीप खरोखर मला बाद झालेत, कोणी बिनबाद मध्ये खेळतात आणि कौतुक करावं वाटतं. ते कोण होते यांचं नॉन स्ट्राईकला, मयूर डेरे यांचं. खरोखर त्याने मगाशी सुद्धा चांगल्या प्रकारची फलंदाजी करत चांगल्या प्रकारचे षटकार मारले होते, कौतुकपात्र होते. आणि हा कौतुकपात्राला पात्र ठरणारे डेरे खरोखरच स्वतःसाठी आणि संघासाठी खरोखर चांगल्या प्रकारचे खेळी करतायत. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी करतायत. पुन्हा मारलेला चेंडू, उंचावर मारला चेंडू, मला वाटतं हा सीमा पार होतो की काय. आणि खरोखर सीमा पार झालाय. पुलटाचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि पंचांनी षटकार घोषित केलाय. आणि ह्याच्यातून पुरेपूर फायदा घेत असताना संघाची धावसंख्या वाढवत आहेत. आणि या धावसंख्या वाढवत असताना खरोखरच आपल्या संघासाठी जिम्मेदारीची जबाबदारी काय असते हे संघाने स्वतःहून सिद्ध केलेलं आहे. आणि खरोखर दोघांचं कौतुक करावं. एवढं चांगल्या प्रकारचे बॅट्समॅन आपल्याकडे फलंदाज मिळत आहेत ते ज्ञानदीपला. आणि खरोखरच ज्ञानदीपच्या कृपेने हे 2 फलंदाज त्यांना मिळालेले आहेत. आणि खरं पुन्हा एकदा उंचावर मारलाय, मला वाटतं पुन्हा एकदा षटकार मारतायत. आणि असं 2 षटकार मारले आहेत, खरं कौतुकास्पद आहे. आणि या दोन्ही पण नटआउट आहेत, नाबाद खेळी करतायत. आणि दोन्ही पण खरोखर असं षटकार मारून विजयाकडे घेऊन गेलेत आपल्या संघाला. आणि खरोखर कौतुकच करावं, एवढं थोडं आहे त्यांचं. आणि खरोखर एवढी बॅट्स आणि एवढा टायमिंग शोधणं आणि प्रत्येक बॉलरला षटकार मारणं हे साधी एखाद्या खेळाडूची खरी वृत्ती असते. आणि या खेळाडू वृत्तीचं आज परिणाम दिसत आहेत, प्रात्यक्षिक दिसतंय. आपण सगळेजण